परत त्याच्यानंतर जशी जशी वेळ येईल तसं मी सांगितलं की या मारेकऱ्यांना ज्यानी कुणी साथ दिली पहिल्या दिवसापासून, म्हणजे ह्याचा कट रचनेपासून, धाब्यावर बसण्यापासून, जेवण करण्यापासून, ह्यांना पळून जाण्यापासून, आणि एवढंच नाही तर जेलमध्ये सामान पुरवण्यापासून, म्हणजे जेलमध्ये किंवा पोलीस कस्टडीमध्ये असताना पोलीस कस्टडीमध्ये हे गेले कसे, हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. ही ज्या दिवशी केसचं फुटेज येतं, या केसच्या फुटेजमध्ये सुद्धा तो व्यक्ती दिसतोय जो आता रग घेऊन गेलेला दिसतोय तो, मग तो कटामध्ये का नव्हता, मग त्याला सहआरोपी आणखी पोलिसांनी का केलं नाही. मी बघा बोललेलो पहिल्या दिवशी की ज्या गाडी त्या आरोपी CIDच्या कार्यालयात गेला ती गाडी कुणाची आहे किंवा कुठल्या ह्याच्यात होती, तर ते म्हणे नाही, तिथं विचारलं गेलं त्या माणसाला, तर ती माझ्या गाडीतून आली नाही असं सांगितलं. पुन्हा सांगितलं की मला हात केला, पिक्चरची स्टोरी लावली गेली, पिक्चरच्या स्टोरीवरून बोललं गेलं, पिक्चरसारखी स्टोरी लावली, आणि पुन्हा आता ती गाडी जप्त केली म्हणतो. मग एवढं सगळं जर आहे तर या सगळ्या गोष्टीच्या सुद्धा कुठंतरी खोलात जाणं गरजेचं आहे.